हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज मी बनवला आहे माझ्या मुलांच्या आवडीसाठी पिझ्झा. तुम्ही पहा, घरच्या घरी हा एवढा छान पिझ्झा बनवून तयार झाला आहे. कसा? तर चला पाहूया. तर मुलांना सध्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि आता त्यांना रोज पोळी भाजी किंवा आपलं जे साधं रोजचं जेवण असतं ते नाही जेवावं वाटत. उन्हाळ्यामुळे ते जातही नाही. त्यासाठी रोज बाहेरचं त्यांना काहीतरी देण्यापेक्षा घरच्या घरीच त्यांच्या आवडीचे त्यांना पदार्थ करून दिलेले केव्हाही चांगले. त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे. तर मी 2 वाट्या मैदा घेतला आहे आणि त्याला आपण व्यवस्थित आधी चाळून घेऊया. नंतर त्यामध्ये 1 चम्मच साखर आणि चिमूटभर मीठ आपल्याला टाकायचं आहे. इथे माझ्याकडे पिठी साखर नव्हती काढून ठेवलेली आणि मी काढण्याचा कंटाळा केला 1 चम्मचसाठी, म्हणून मी जाडी साखर वापरली. तर ती मुरायला थोडा जास्त वेळ लागेल. त्याला व्यवस्थित आधी ड्राय मिक्स करायचं. परत मला वाटलं की 2 वाट्यामध्ये खूप कमी होतील बेस, म्हणून मी आणखीन 1 वाटी असं एकूण 3 वाटी मैदा घेतला आहे. आणि नंतर याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपल्याला त्याच्या मधोमध एक गोल खड्डा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला बाकीचं सामान टाकायचं आहे. त्यासाठी ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटीने रूम टेम्परेचरवरचं मी हे पाऊण वाटी दही घेतलं आहे. आणि माझं दही खूप घट्ट होतं, त्यासाठी मग मी त्यामध्ये पाऊण वाटी दही आणि पाव वाटी मी सकाळीच केलेलं ताक होतं ते ताक ॲड केलं, म्हणजे कन्सिस्टन्सी मॅनेज होईल. त्याला मी मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. आपण इथे ईस्टचा वापर नाही करत आहोत. त्यासाठी मी अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा घेतला आहे. आता याला दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि जे बबल फॉर्मेशन होईल त्यामध्ये लागलीच आपल्याला मैदा मिक्स करून घ्यायचा आहे. आधी हा मैदा आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने पूर्ण दह्यामध्ये कोट करून मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 पळीभर किंवा 1 चम्मचभर तेल टाकून आपल्याला नंतर चांगलं मळायचं आहे. हा जो पीठ आहे, हा जो डो आहे, त्यात आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. त्यात आता नंतर 1 चम्मचभर मी तेल टाकले आणि आता याला चांगलं मालिश करून रगडून 5 मिनिट तरी मसाज करत कणिक चुरायचं आहे. आणि नंतर हा डोला आपण असं गोल टक करून आता रेस्ट करण्यासाठी एका बाउलमध्ये खाली ऑइल ग्रीस करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा डो ठेवून द्यायचा आहे एक 10 मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी, म्हणजे तो आपण व्यवस्थित फर्मनंट होऊन येईल आणि आपले बेस छान फुलतील. आता मी याला 10 मिनटासाठी ठेवून देत आहे. व्यवस्थित झाकून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. 10 मिनटानंतर मी हा डो काढला आणि त्याला एकदा परत हाताने थोडं मालिश करून घेतलं. कारण मी सांगितलं की मी जाडी साखर वापरली होती, त्यामुळे ती लवकर मध्ये मिक्स व्हायला त्याला वेळ लागला होता, म्हणून त्याला सुरुवातीलाही मी जास्त वेळ मसाज केली आणि नंतर पण थोडी मसाज केली त्या डोची. आता आपल्याला त्याला जेवढे पिझ्झा बेस आपल्याला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकारानुसार आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहोत आणि ते आपल्याला झाकून ठेवायचे तर एका ह्याच्यामध्ये घेऊन. तर मी इथे 5 बेस तयार करून घेतले आणि एक आता आपण बेस लाटूया. बाकीचे मी कढईमध्ये झाकून ठेवले. आता आपण यावर थोडा मैदा डस्ट करून घेऊया कोरडा. तिकडे एका साईडला मी इंडक्शनवर पॅन गरम करायला ठेवला आहे, आपला नॉर्मल पॅन आणि नॉर्मल टेम्परेचरवरच. आता मी याचा बेस लाटून घेतला आहे मस्तपैकी. आपल्याला जाडी थोडी जाडसरच ठेवायची आहे आणि त्यावर मी काट्या चमच्याने आता टोचे मारून घेतलेत. जाडी तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. भाजताना पण आपल्याला फक्त थोडंसं भाजायचं आहे, कारण जेव्हा आपण पिझ्झा बेक करू त्यावेळेला पण मग तो बेस जो आहे तो भाजला जाईल. त्यामुळे आत्ता सध्या आपल्याला थोडंसं त्याला भाजून घ्यायचा आहे. तो भाजीपर्यंत मी इकडे दुसरे पण सगळे बेस तयार करून घेते आणि सगळ्यांना भाजून घेते. आता आपण हे बेस स्टोअर करू शकतो, फक्त तुम्हाला एक झिपलॉक बॅगमध्ये ते ठेवायचे. तर हे पाहू शकता मी सगळे बेस इथे भाजून तयार करून घेतले. तर किती छान फुगलेत पहा, एकदम हे झाले तो फ्लफी झाले. तो आता आपण इथे पिझ्झा तयार करूया. त्यासाठी मी पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस लावून घेते. सॉस व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घेतला
की मग त्यावर आपण एक एक व्हेजिटेबल्स ॲड करू. त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा इथे पत्तागोबी घेतली आहे, त्यानंतर थोडीशी काकडी टाकते त्यावर, नंतर फ्लावर, माझ्याकडे पुदिन्याची पाने होते, पुदिन्याची पानं, आणि डेकोरेशनसाठी थोडेसे टोमॅटो त्यावर ॲड केलेत. नंतर त्यावर आपण टाकणार आहोत मिक्स हर्ब्स पण मी इथे याच्यावर टाकून घेतले, आणि चिली फ्लेक्स पण मी ह्याच्यावर टाकून घेतले. त्यानंतर आता आपल्याला याच्यावर चीज टाकायचे. पिझ्झावर आपण जेवढं चीज जास्त टाकतो तेवढं तो पिझ्झा दिसायला पण आणि खायला पण दोन्हीला पण एकदम छान होतो. त्यामुळे मी इथे मुलांना चीज म्हटलं की तर भरपूर चीज टाकून घेतले. आणि आता आपण हा पिझ्झा चीज मेल्ट होईपर्यंत फक्त तव्यावर भाजून घेणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता किती छान हा पिझ्झा झाला आहे. आता मी हा पिझ्झा देते माझ्या 2 बाळांना. त्यांना हा इन्स्टंट पिझ्झा पाहून तर खरं वाटलं नाही की मी हा घरी बनवला आहे. त्यासाठी ही दोघेही जण मला थँक्स म्हणत होते. ओके, बाय.